वेलकम टू व्हिडिओ सेशन. माय नेम इज संजीवनी पांडे. आपण प्रोसेस पोलिओ ही ॲक्टिव्हिटी तयार करणार आहोत. यामध्ये आपण एका कंपनीमध्ये रिक्रुटमेंट मॅनेजमेंट सिस्टीम अशा एका प्रोजेक्टवरती काम करत आहोत. सिच्युएशन अशी आहे की आपल्याला 3 टॉपिक दिलेले आहेत. नंबर 1, ऑनलाईन रिक्रुटमेंट सिस्टीमचा परिचय देणारे एक प्रेझेंटेशन. नंबर 2, उमेदवाराचा डेटा व संपर्क तपशील एकाच ठिकाणी ठेवण्यासाठी एक केंद्रीय डेटाबेस. नंबर 3, प्रत्येक उमेदवाराला मुलाखतीची तारीख कळवणारे मुलाखत पत्र म्हणजेच इंटरव्ह्यू लेटर. तर सर्वप्रथम आपण एक प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे. त्या प्रेझेंटेशनमध्ये ऑनलाईन रिक्रुटमेंट सिस्टीम कशी आहे, त्याचे कामकाज कसे आहे हे समजावून सांगण्यासाठी मी एक प्रेझेंटेशन फाईल तयार केलेली आहे. त्या फाईलमध्ये सर्वप्रथम मी ब्लँक स्लाईड इन्सर्ट केल्या. त्यामध्ये स्लाईड इन्सर्ट करून मी त्यामध्ये पिक्चर्स घेतला. त्यानंतर टेक्स्ट बॉक्स घेऊन ऑनलाईन रिक्रुटमेंट सिस्टीम हा मजकूर टाईप केला. दुसऱ्या स्लाईडमध्ये इंट्रोडक्शनमध्ये ऑनलाईन रिक्रुटमेंट सिस्टीम is an online website in which job seekers can register themselves online and apply for job and attend the exam. म्हणजेच या ऑनलाईन रिक्रुटमेंट सिस्टीममध्ये ऑनलाईन ही एक वेबसाईट आहे की ज्यामध्ये इच्छुक उमेदवार किंवा जॉब सीकर्स हे स्वतःला अप्लाय करू शकतील. सर्व्हिस किंवा एक्झामसाठी सुद्धा अप्लाय करू शकतील. नंबर 2 मध्ये आहे, द ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस वेबसाईट इज टू सर्व ॲज अ कॉमन मीटिंग ग्राउंड फॉर जॉब सीकर्स अँड एम्प्लॉयर्स बोथ लोकली अँड ग्लोबली वेअर द कॅन्डिडेट्स फाइंड द राईट कॅन्डिडेट टू फुलफिल देअर नीड्स. म्हणजेच याच ऑनलाईन सिस्टीममुळे जगभरात असणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला एखाद्या नोकरीची बातमी कळू शकेल आणि तो ॲप्लिकेशनसुद्धा देऊ शकेल. अशा प्रकारे मी वेगवेगळ्या स्लाईड्स घेऊन डिझाईनमध्ये जाऊन वेगवेगळ्या डिझाईन अप्लाय केल्या. व्हेरियंट्समध्ये जाऊन पाहिजे तो कलर, फॉन्ट्स, इफेक्ट, बॅकग्राऊंड स्टाईल अप्लाय केल्या. त्याचबरोबर आता आपण पाहणार आहोत की डाटाबेस कसा तयार करायचा. आपण कन्सिडर करू की डाटाबेस एक ऑनलाईन सिस्टीम आहे की ज्यामध्ये इच्छुक उमेदवारांची यादी तयार करायची आहे. यासाठी आपल्याला मायक्रोसॉफ्ट ॲक्सेसचा वापर करावा लागेल. त्यासाठी आपण ब्लँक डेस्कटॉप डाटाबेस घेणार आहोत. त्यामध्ये फाईल नेम देणार आहोत कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन. त्यानंतर क्रिएट केल्यानंतर एक टेबल तयार होतो. तर डाटाबेस तयार करण्यासाठी आपल्याला ब्लँक डेस्कटॉप डाटाबेसचा उपयोग करावा लागतो. त्यासाठी आपल्याला मी ऑलरेडी कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन ही फाईल पुटअप केलेली आहे. तर यामध्ये मी कॅन्डिडेट नेम, ॲड्रेस, सिटी, पिनकोड, कॉन्टॅक्ट नंबर, डेट ऑफ बर्थ, एज्युकेशन, इंटरव्ह्यू व्हेन्यू, इंटरव्ह्यूअर हे सगळे ऑप्शन यामध्ये पुटअप केलेले आहेत. तर डेटाबेस फुलफिल करण्यासाठी आपल्याला फॉर्मचा उपयोग करावा लागतो. तर फॉर्मचा उपयोग करण्यासाठी आपल्याला क्रिएटमध्ये जाऊन फॉर्म विझार्ड हे ऑप्शन क्लिक करून या ऑप्शनमध्ये पाहिजे ते ऑप्शन क्लिक करून याला ऑल करून नेक्स्टमध्ये पाहिजे ती स्टाईल निवडून नेक्स्ट करून याला ओके आपण करू शकतो. तर असा फॉर्म तयार होईल. या फॉर्ममध्ये आपल्याला कॅन्डिडेटचे नाव लिहिता येईल. यामध्ये कॅन्डिडेटचा फॉर्म इन्सर्ट केला जाईल आणि या बटनाचा वापर करून आपल्याला नेक्स्ट कॅन्डिडेटची इन्फॉर्मेशन यामध्ये पुटअप करता येईल. याचप्रमाणे ही डेटाबेस तयार झाल्यानंतर आपल्याला कॅन्डिडेट्सना आपल्याला इंटरव्ह्यू लेटर पाठवायचं आहे. त्यासाठी आपल्याला मायक्रोसॉफ्ट वर्डचा वापर करावा लागेल. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये आपल्याला सर्व उमेदवारांना पत्रव्यवहार करून कळवायचा आहे. तर आपण मायक्रोसॉफ्ट वर्डचा वापर करू. मायक्रोसॉफ्ट वर्डचा वापर करत असताना मायक्रोसॉफ्ट वापर करून मी ऑलरेडी एक इंटरव्ह्यू लेटर तयार केलेला आहे. या इंटरव्ह्यू लेटरमध्ये मी त्यामध्ये कॅन्डिडेट नेम, ॲड्रेस, सिटी, कॉन्टॅक्ट नंबर, इंटरव्ह्यूअर, डेट, टाईम यामध्ये सगळ्या गोष्टी पुटअप केलेल्या आहेत. तर आपल्याला हे
इंटरव्ह्यू लेटर प्रत्येक कॅन्डिडेट्सना पाठवायचे आहे, तर त्यासाठी आपल्याला मेलिंग या ऑप्शनचा वापर करावा लागेल. मेलिंगमध्ये गेल्यानंतर स्टार्ट मेल मर्ज, त्यामध्ये लेटर्स, त्यामध्ये सिलेक्ट रेसिपियंट्समध्ये टाईप न्यू लिस्ट, यामध्ये आपल्याला नवीन लेटर तयार करता येते, पण आपल्याला यूज अँड एक्झिस्टिंग लिस्ट हे यूज करायचं आहे. त्यामध्ये डेस्कटॉपवर जाऊन कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन ओपन. तर एडिट रेसिपियंटली हे असं मल्टिपल ऑप्शन आहे की ज्यामध्ये आपल्याला कॅन्डिडेट इन्फॉर्मेशनमध्ये काही बदल करता येतात. यामध्ये आपल्याला पाहिजे ती इन्फॉर्मेशन ठेवता सुद्धा येते आणि याच्यामध्ये रिजेक्ट पण करता येते. तर आपल्याला हे याच्यामध्ये काही रिजेक्ट करायचं नाही, हे ऑलरेडी करेक्ट आहेत, त्याच्यामुळे ओके. तर आपल्याला कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन एकापेक्षा जास्त कॅन्डिडेट्सना बनवायसाठी किंवा पाठवण्यासाठी आपल्याला इन्सर्ट मर्ज फील्ड हे ऑप्शनचा यूज करायचा आहे. त्यासाठी आपल्याला सर्वात पहिले कॅन्डिडेट नेम मध्ये जाऊन कॅन्डिडेट नेम, त्यानंतर एंटर ॲड्रेस, त्यानंतर ॲड्रेस स्पेस, त्यानंतर सिटी, त्यानंतर पिन कोड, एंटर, त्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर. आणि यामध्ये पुन्हा कॅन्डिडेट नेम, इंटरव्ह्यू व्हेन्यू म्हणजे इंटरव्ह्यू कुठे होणार आहे त्याचा व्हेन्यू, इंटरव्ह्यू व्हेन्यू, त्यामध्ये इंटरव्ह्यूअर कोण आहे, इंटरव्ह्यूअर, त्यामध्ये डेट, इंटरव्ह्यू डेट, इंटरव्ह्यू टाइम, अप्लाइड पोस्ट. हे बघण्यासाठी आपल्याला प्रिव्ह्यू रिझल्ट या बटनाचा वापर करावा लागतो. तर हे एका कॅन्डिडेटसाठी लेटर तयार झालेलं आहे. जर आपल्याला अनेक व्यक्तींना हे इंटरव्ह्यू लेटर पाठवायचे असेल तर आपल्याला फिनिश अँड मर्ज या ऑप्शनचा वापर करावा लागतो. फिनिश अँड मर्जमध्ये एडिट इंडिव्हिज्युअल डॉक्युमेंट्समध्ये जर सर्वांना आपल्याला हे इंटरव्ह्यू लेटर पाठवायचं आहे तर ऑल या बटनाचा वापर करावा लागतो. तर ओके. हे खूप सारे लेटर्स तयार झालेले आहे. पहिलं कॅन्डिडेटसाठी आहे पोस्ट, अप्लाइड पोस्ट आहे लिपिक. हे दुसऱ्या कॅन्डिडेटसाठी तयार झालेलं इंटरव्ह्यू लेटर आहे. याची पोस्ट, अप्लाइड पोस्ट लिपिक, इंटरव्ह्यूअर प्रशांत, टाईम डेट वेगळा असणार. अशा प्रकारे हे इंटरव्ह्यू लेटर तयार झालेले आहेत. याची प्रिंट काढून आपण इंटरव्ह्यू लेटर त्यांना पाठवू शकतो. सो थँक्यू.